आज बागेतली हिरवीगार टवटवीत आळूची पानं पाहून म्हटलं, की आळू वडीचा बेत तर झालाच पाहिजे. मग सर्वात आधी आळूची पानं छान कापून घेतली, त्यांना स्वच्छ करून त्यांची देठं कापून टाकली. लाटण्याने पानांना लाटून प्लेन करून घेतलं. असं केल्यामुळे ते घशात खवखवत नाहीत. त्यानंतर हिरवी मिरची, आलं, लसूण, जिऱ्याचा मस्त चमचमीत असा ठेचा बनवून घेतला. एका बाउलमध्ये बेसन, तांदळाचं पीठ, वाटून घेतलेला ठेचा, तीळ, हळद, लाल तिखट, धना जिरा पावडर, मीठ आणि चिंचगुळाची चटणी टाकून छान मिक्स करून घेतलं. त्यात गरजेनुसार पाणी घालून असं घट्टसर बॅटर बनवून घेतलं. त्यानंतर आळूच्या पानाच्या उलट्या साईडला बॅटर छानपैकी पसरवून घेतलं आणि ही पानं एकमेकांवर एक ठेवत जात बॅटर लावून घेतलं. ही पानं उलटी-सुलटी अशा पद्धतीने रचायची, म्हणजे आपल्याला रोल करायला सोपं होतं. रोल करण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत, पण मी सर्वात सोपा प्रकार इथे यूज केला आहे. त्यानंतर हे रोल्स 15 ते 20 मिनिटांसाठी छान वाफवून घेतली. रोल्स पूर्ण थंड झाल्यानंतर त्यांना वडीच्या आकारात कापून घेतली. शेवटी गरम तेलात खमंग कुरकुरीत अशी तळून घेतली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. थँक यू.